हे गाईज मी तुमचा कोडी विलास आणि आपण चाललोय कुठे चाललोय हे मी तुम्हाला आता नाही सांगणार. शेवटला नक्कीच कळेल की आपण नक्की कुठे चाललोय. आणि आता आम्ही जस्ट अशा कारणासाठी थांबलोय की आम्ही ज्या ठिकाणी चाललोय राहायला त्याच्या चाव्याच घरी राहिल्यात आणि आता घरातनं त्या चाव्या येतात. तो त्या चाव्या आल्या की आपण त्या कलेक्ट करून निघतो. आता आम्ही थांबलोय सध्या वाशिंग्टन नाक्याला. तर थोडंसं तिथे सिनेमॅटिक काहीतरी टाइमलेस बघून घ्या आणि एन्जॉय करा. आणि सोबत बघताय तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर कमेंट तुम्हाला जे वाटेल ते चांगलंच करा, वाईट नका करू पण करा. तो ही आमची गाडी आहे जिच्याने आम्ही चाललोय राडा ब्रो. गाडी. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे आणि आता आम्ही पालीत पोहोचलेलो आहे. खूप ट्रॅफिक आहे यार, खूप ट्रॅफिक आहे. 6 तारीख आहे आणि उद्या गणपती आहेत तर त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे आणि वाट लागली फार केसा वगैरेंची. अंश तिकडे कॉलवर बोलतो आणि आहे अजून तरी बेटर रस्ते. पुढे थोडासा मानगावला रस्ता खराब आहे ती. सो तेच सगळं आता करतो. बघूया आता कसं काय होतंय ते. टाइमलेस बघितले असते ना, नाही तर आम्ही वडापाव खायला थांबलो. मिसळ खाऊन झाले आता बघू आता थोड्या टायमाने. सो गाईज आता आम्ही आलो आहे, आम्ही खेडला आहे आणि खेडला थांबलो आहे आणि खेड भरण्यानाका थोडा पलीकडे बसलो थांबलो कारण पाचशे इको येते आणि बस आता इको आले की निघूया. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची जी आहे इथे. हे मंदिर आहे, मंदिर है, भारी मंदिर है, खूबसूरत मंदिर है यहाँ, खूबसूरत. तो गाडी तो उभी आहे. अंश तांबे इथं बसले. तर काय बोलता, कसं झाली राईड? गाईज एक नंबर राईड झाली. फक्त थोडंसं नाईट राईड होती म्हणून थोडं कॉन्फिडन्स नाही आला पण मजा आली ना. पण रस्ते एकदम कडक होते आणि जे बोलतात इकडे यायला रस्ते खराब आहेत ते थोडे पॅचेस खराब आहेत. बाकी एकदम सरस. मानगावच्या नंतर काय रस्ता होता ना भाई. आणि गाईज तो कोणता हायवे होता? तोच मानगावच्या नंतर जो हायवे लागला ना गाईज, आमची गाडी ना 100च्या खालती नव्हती एवढा आहे. ब्लॉग मध्ये टाकायचं घरच्या बघतात. म्हणजे आमची गाडी 20च्या खाली होती. म्हणजे त्याच्यावरती एक लावा पण त्याच्या खालीच होती. मजा आली सुकून. आमचा व्हिडिओ स्टार्टिंग शूट झाले आणि एंडिंग शूट होणार असं वाटायला लागले. नाही आता डायरेक्ट आता मे बी असं वाटतंय मी मॉर्निंगलाच करू असं वाटतंय. डायरेक्ट उद्या सकाळी मॉर्निंगला. कारण अवतार पण घाणे काही आणि नाही तू चांगला दिसतोय बाय द वे. तू काय विषय नाही. ठीक आहे, थँक्यू गाईज. आणि तुम्ही पण कमेंटमध्ये थोडी तारीफ करू शकता माझी. त्यांना एवढा चांगला नाही विषय. तेरी तारीफ करने वाले लोग करे. बाय द वे कोकण आणि पावसाळ्यात गणपतीत कोकण काय धुकं आहे राव रस्त्याला. काय धुकं आहे. लास्ट पार्टच्या क्लिपमध्ये बघितलं असेल तुम्ही. कडक धुकं आहे. मजा येते आणि ये मजा मी पुरे दुनिया को देने चाहता हूँ, इसलिए व्लॉग देखना. कुठे जायचं? गावाला जायचं कशाला? गणपतीला गावाला चालला. एक मिनिट. हां गणपतीला गावाला चाललास आणि जावी जाऊन काय करणार? हो का? मग
आजी आजोबाच्या घरात कोंबड्या नाही घ्यायच्या. नाही अरे हा बोल. श्रावण मध्ये नाही. अरे श्रावण संपला. सो गाईज अंश भाई बहुत म्हणजे जो पोरगा आहे ना पहिल्यांदा आलं कोकणात त्यांना आपण दाखवून देऊ कोकणात एक्सपिरियन्स आहे. हा एकदम पण घ्या. रात्र आहे पण मी इमॅजिन करू शकतो की किती भारी दिसतं. तर बाजूने पूर्ण ग्रीनरी आहे. हा जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या मॅसेजमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण तुमचं अरेंजमेंट करू. एक पर्टिक्युलर प्राईस मध्ये काय टेन्शन नाही. प्राईस नाही का हे माहिती धंदा बनता असं तुम्ही हे बघा हा विषय नाही. तुम्ही म्हणजे रात्रीचं तुम्हाला जे दिसतंय ना ते थोडं भयानक असेल, बट आपण ते भयानक नाही, आपण ते चांगल्या पद्धतीने घ्यायचं. काही फुकरट लोकांनी ना कोकणाची इमेज घाण केलेली आहे नारळाने लिंबू दाखवून, तर तसं काही नाहीये गाईच. मी गेले 22-23 वर्ष राहिलं इथं राहतं आणि आज मला सोबत आहे. तुला कधी असं वाटलं माझ्याकडनं हे नारळ लिंबूचे हे पब्लिक जो बोलती नाही ना, आपण सरळ जायचे त्याला जाऊ नाही ना. मग हे 5-6 गोष्टी आहेत गाईच. हे फक्त काही आता ब्लॉग चालू म्हणून ते शब्द नाही घेऊ शकत, पण काही युट्यूबर्सनी किंवा काही इंस्टाग्रामर्सनी छटाक वर्षा लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी जे खेळ मांडलाय ना कोकणाची बदनामी करायचा हा बंद करावा. कारण खरं आमचं कोकण खूप सुंदर आहे आणि त्याचंही प्रचिती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन की नक्की आमचं कोकण कसं आहे. अख्खा फिरणार आहोत. सो हे गाईस काल तुम्ही बघितलं की आपण नाईट ड्राईव्ह करून आलो आणि 3:30-1 वाजले होते. सो रात्रीचा आम्ही वर चढलो तर त्याचा काही शूट घेतला नाही आम्ही. आणि आता आपण सध्या चिपळूणला आहोत आणि चिपळूण माझं गाव आहे मुळात. शेल्लीत आहोत आणि शेल्ली गावात आहोत आणि तिकडे आता आपण फिरतोय. तर हा आमच्या हे जे लोकेशन आहे ह्याच्यासाठी आम्हाला कुठे जायला लागत नाही, माझं घरच इथे आहे. सो पाठीमागे घर आहे आणि हे लोकेशन आहे. आता इथे थोडं आवरलं आहे कारण आज गणपती आहेत. कोकणात सगळीकडे धामधूम आहे. निम्मी मुंबई आज कोकणात आहे आणि त्याच्यासाठी आलो आपण. तो गणपती आहेत त्याचं आता पुढे पूजा वगैरे चालले, तर आम्ही आता इथे फोटोशूट्स करायला आलतो. शूट झाले, ब्लॉग शूट पण झाला आहे. आता आपण जाऊया घरी, गणपती बघूया, आरती वगैरे असेल ते करूया आणि बस. आता तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा.